जय शिवराय. मी एक महाराष्ट्र सैनिक. आज आपण अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर बोलणार आहोत. अत्यंत संवेदनशील. आज हा व्हिडिओ मन सैनिकांनी पूर्ण पाहावा ही नम्र विनंती. आज आपण बोलणार आहोत की भाजप आणि मनसे हे दोन पक्ष युती करू शकतात. हे दोन पक्ष युती करू शकतात. खूप फायदा होईल. मनसेला पण खूप फायदा होईल आणि भाजपला पण खूप फायदा होईल. कारण दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. सर्वांना घेऊन चालणारे पक्ष आहेत आणि समविचारी पक्ष आहेत. विकासासाठी झटणारे पक्ष आहेत. दोघांनी जर एकत्र आलं तर महाराष्ट्रासाठी अतिउत्तम काम होईल. अतिउत्तम विकास होईल. महाराष्ट्राचा विकास होईल. महाराष्ट्रात विविध प्रकल्प येतील. येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढली पाहिजे. मनसेला खूप फायदा होईल. मनसेचे खूप आमदार निवडून येईल. खूप खूप खासदार निवडून येईल. खूप नगरसेवक निवडून येईल. मनसेला पण खूप फायदा होईल. भाजपला खूप फायदा होईल. अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन पक्ष एकत्र आले पाहिजे. मनसे हा पक्ष मोठा होईल. मनसे हा पक्ष अत्यंत मोठा होईल. मनसेचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील. मराठी माणसांनी मनसेला समजून घेतलेलं नाही. मराठी माणूस मनसेला समजून घेईल. मोठ्या पक्षाच्या विचाराशी केला तर भाजपशी मैत्री केली तर मनसे हा खूप मोठा पक्ष होईल. खूप मोठा होईल. अति महत्वाचा आहे. हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील. शिवरायांचे गड किल्ले वाचतील. शिवरायांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन होईल. मनसेच्या विचारांनी जर भाजप चालली ना तर दोन्ही दोन्ही गटाला फायदा होईल. दोन्ही पक्षांना फायदा होईल. दोन्ही पक्षांना फायदा होईल. अत्यंत महत्वाचे. अत्यंत महत्वाचे. खूप गरजेचं आहे. राजसाहेबांनी याचा विचार करावा. आणि राजसाहेबांनी मीटिंगमध्ये झालंय असं ऐकण्यात आलेलं आहे. राजसाहेबांच्या मीटिंगमध्ये ही गोष्ट झालेली आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे. युतीमध्ये लढलं पाहिजे तर आपला पक्षाला बळकटी मिळेल. आपला पक्ष मोठा होईल आणि हिंदुत्ववादी पक्ष आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. इथेच थांबतो. रामकृष्ण.